एखाद्या माणसाने आपल्या पत्नीची हत्या केली आणि मग बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. मृत्यूदेहावरचे कपडे काढून टाकले, चेहरा ओळखता येऊ नये म्हणून दिवसांदिवस वाट पाहिली आणि जेव्हा मृत्यूदेह पूर्णपणे सडला तेव्हाच पोलीस ठाण्यात गेला. आणि हे पंढरपुरात घडलं. सगळा प्लॅन त्याने सक्सेसफुल केला, पण एक चूक झाली आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. काय आहे संपूर्ण प्रकरण आणि तो पोलिसांच्या हाती कसा लागला, सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातलं हे तीर्थक्षेत्र, विठ्ठलाच्या नगरीत लाखो भाविक येतात. पण या शहरात मार्च 2026 मध्ये एक असं प्रकरण घडलं जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हरी सरवदे आणि ऐश्वर्या सरवदे पंढरपूर शहरात इजबावी परिसरात राहणारं हे जोडपं होतं. ऐश्वर्या शहरातच एका छोट्या कंपनीत नोकरी करत होती. हरी फोटोग्राफर होता. 2 मुलं होती. लग्न झाल्यापासून काही वर्ष सगळं नीट चाललं होतं. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्यात काहीतरी खदखद होतं आणि त्याचा स्फोट अखेर खुनाने झाला. 9 मार्च 2026 हरीने ऐश्वर्याची आपल्याच घरात गळा दाबून हत्या केली. कारण काय होतं, तर हरीला ऐश्वर्याच्या चारित्र्यावर संशय होता. ती सोशल मीडियावर जास्त वेळ घालवायची, कुणाशी तरी सतत चॅटिंग करायची, कधी कधी 2-3 दिवस घरातून निघून जायची आणि परत यायची. हरीच्या मनात हा राग इतका खोल रुतला की त्याने तिला संपवायचं ठरवलं. हत्या केल्यानंतर हरी समोर एक मोठा प्रश्न होता, मृत्यूदेहाचं काय करायचं. 2 मुलं घरात होती, त्यांना काहीही कळू नये म्हणून त्याने ऐश्वर्याचा मृत्यूदेह एक दिवस घरातच लपून ठेवला. दुसऱ्या दिवशी मुलांना न कळत तो मृत्यूदेह बाहेर नेला आणि एके ठिकाणी पुरला. पण हरीनं विचार केला होता, जर मृत्यूदेह सापडलाच तर ऐश्वर्याची ओळख पटू नये म्हणून त्याने तिच्या अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले. अत्याचार करून हत्या केल्यासारखं भासवण्याचा डाव होता. मग तिचा मृत्यूदेह एका पोत्यात गुंडाळून पंढरपूर तालुक्यातील गुरुसाळे येथील रस्त्यावर पुलाखाली फेकून दिला. यानंतर हरी रोज त्या ठिकाणी जाऊन मृत्यूदेहाची पाहणी करत होता. जेव्हा त्याला खात्री झाली की मृत्यूदेह पूर्णपणे सडला आहे, चेहरा ओळखता येणं जवळजवळ अशक्य आहे, तेव्हाच तो पोलीस ठाण्यात गेला. 12 मार्च 2026 रोजी हरीने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपली पत्नी ऐश्वर्या 9 मार्च पासून बेपत्ता असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आणि त्याने आणखी एक चाल खेळली. 9 मार्चला हत्या केल्यानंतर त्याने ऐश्वर्याच्या मोबाईलवरून व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं. वॉटर पार्कला जात असल्याचं ते स्टेटस होतं. ऐश्वर्या स्वतःहून घर सोडल्याचं चित्र तयार करण्यासाठी हे केलं होतं. त्याच दिवशी म्हणजे 12 मार्चला पंढरपूर ग्रामीण पोलिसांना गुरसाळे येथील पुलाखाली एका महिलेचा मृत्यूदेह सापडला. मृत्यूदेहावर एकही कपडा नव्हता. काही दिवस उलटल्यामुळे तो पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी लगेच जिल्ह्यातील सर्व ठाण्यात माहिती मागवली. तेव्हा लक्षात आलं की पंढरपूर शहर ठाण्यात एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार आहे. पोलिसांनी हरीला मृत्यूदेह पाहायला बोलवलं, पण हरीने ठामपणे सांगितलं की हा मृत्यूदेह ऐश्वर्याचा नाही. इथेच त्याने मोठी चूक केली, कारण मृत्यूदेह ओळखणं त्याच्यासाठी सर्वात सोपं काम असायला हवं होतं. तो तिचा नवरा होता. पोलिसांनी मग ऐश्वर्याच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांना बोलवलं. तिच्या एका मैत्रिणीनं मृत्यूदेहावरील दागिने आणि गळ्यातील काळ्या धाग्यांवर हा मृत्यूदेह ऐश्वर्याचा असल्याची ओळख पटली. पती ओळखू शकला नाही, पण मैत्रीण ओळखू शकली. पोलिसांसाठी हा निर्णय क्षण होता. तपास पुढे गेला. तांत्रिक पुरावे तपासले गेले. ऐश्वर्याच्या मोबाईलचं लोकेशन तपासलं तेव्हा धक्कादायक गोष्ट समोर आली. तिने व्हॉट्सअपवर वॉटर पार्कला जात असल्याचं स्टेटस ठेवलं होतं, पण त्यावेळी तिचं लोकेशन त्या दिशेला अजिबात नव्हतं. शिवाय स्टेटस ठेवण्याची पद्धती ऐश्वर्याच्या नेहमीच्या सवयीशी जुळत नव्हती. हे स्टेटस ऐश्वर्याने नाही तर दुसऱ्याने ठेवलं होतं हे पोलिसांना जाणवलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तपासाची दिशा आणखी स्पष्ट झाली. मृत्यूदेह नग्न अवस्थेत सापडल्यामुळे अत्याचाराचा संशय होता, पण अहवालात असं काहीच नव्हतं. मृत्यू गळा दाबून झाल्याचं सिद्ध झालं. हरीची संपूर्ण योजना एक एक करून उघडी पडू लागली. हरीच्या जबाबात विसंगती आढळू लागल्या. त्याने तक्रारीत दिलेल्या माहितीशी त्याचं बोलणं जुळत नव्हतं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. अखेर 1.5 महिन्यानंतर हरी सरवदेने स्वतःच आपल्या पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. हरी सरवदेला पंढरपूर पोलिसांनी अटक केली. हरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण आता न्यायालयात आहे. पंढरपूर पोलिसांनी 1.5 महिन्यात हे गुंतागुंतीचं प्रकरण उकलल्याबाबत सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. मृत्यूदेह नग्न अवस्थेत सापडले, चेहरा ओळखता न येणं, संशयिताने स्वतःच तक्रार देणं आणि वर खोटे पुरावे तयार करणं, या सगळ्यामुळे हे प्रकरण गुंतागुंतीचं झालं होतं. पण दागिने, काळा धागा आणि मोबाईल लोकेशननं पोलिसांनी आरोपीला पकडलंच. ऐश्वर्याची 2 मुलं आज आईशिवाय पोरके झाली आणि त्यांना बाप असूनही नसल्यासारखे अनाथ झाले. हरी सरवदेला वाटलं होतं की त्याने सगळं प्लॅनिंग केलं,
मृत्यूदेह सडवला, कपडे काढले, खोटी तक्रार दिली, बनावट स्टेटस ठेवलं. पण एक गोष्ट त्याला जमली नाही. आपल्या पतीच्या मृत्यूदेहापुढे उभे राहून ही माझी बायको नाही असं सांग. नवऱ्याला ओळखता आलं नाही, पण मैत्रिणीनं ओळखलं आणि तिथूनच या गुन्ह्याचा तपास लागला. संशय, राग आणि असुरक्षितता या भावांनी माणूस कुठवर जाऊ शकतो याचे उदाहरण आहे. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.